गजानना गण श्रीराया आधी वंदू तुझ मोरया। गणपती किंवा गणेश म्हणजे गणाचा स्वामी। गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे। इंग्रजी नववर्ष 2026 सुरू झाले असून अवघ्या काही दिवसांनी मराठी वर्षातील माघ महिना सुरू होईल। माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा, शुभ आणि विशेष मानला जातो। माघ महिन्यात अनेक तिथींना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। माघ महिन्यात अनेक व्रते, सण, उत्सव साजरे केले जातात। त्याचपैकी शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। पण या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी का म्हणतात? गणरायांचे कोणते 3 अवतार आहेत आणि चंद्रदर्शन का घेऊ नये हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। गणपती बाप्पाचे एकूण 3 अवतार मानले गेले आहेत। या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस साजरी केले जातात। पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्मदिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस। पौराणिक कथानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो। ज्या दिवशी गणेश लहरी प्रथम पृथ्वीवर अवतरल्या तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी मानला जातो। त्यामुळे या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। यंदा माघी गणेश जयंती गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। ही तिथी तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी या नावांनीही ओळखली जाते। तर आता बघा पूजा कशी करायची आणि नैवेद्य कोणता दाखवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे। नंतर एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र घालावे, त्यावर तांदूळ ठेवायचे आहेत। या तांदळावर गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे। नंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। आता त्यासाठी एक तामण घ्यायचे आहे। त्या तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून पहिले अभिषेक करून घ्यावा। तर पहिले 5 किंवा 18 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे। नंतर 5 किंवा 18 वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि मग पुन्हा एकदा शुद्ध अशा पाण्याने अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करताना ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे। नंतर मूर्ती स्वच्छ अशा कापडाने पुसून तांदुळावर ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांना वस्त्र, जानवे, गंध, अक्षदा लावायचे आहे। गणपती बाप्पांना गंध, अक्षदा, फुले वाहायची आहेत। तसेच या दिवशी जास्वंदाचे फूल नक्की वाहा आणि 21 दुर्वांची जुडी वाहायची आहे। नैवेद्य दाखवताना या दिवशी तिळाच्या लाडूचा किंवा तिळाचे मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे। या दिवशी अशा प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा की नैवेद्य दाखवताना आपल्याला मोदकाचा नैवेद्य न दाखवता तिळगुळाचा किंवा मग तिळाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि माघ महिन्यामुळे या चतुर्थी तिथीला दानाचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी गणपतीला तीळ अर्पण केले जातात, त्यानंतर ते प्रसाद म्हणून वाटले जातात। याशिवाय गरजू लोकांना लोकरीचे कपडे, ब्लँकेट, जेवण दिले जाते। दुसरीकडे तिळापासून बनवलेल्या अन्नपदार्थाचे दान केले जाते। हे दान केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात। आणि आता बघा या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी का म्हणतात? महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते। गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते। माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिळकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते। गणरायाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता, म्हणून ही चतुर्थी विनायकी चतुर्थी आहे असं शास्त्रात सांगितलं आहे। मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य, पण माघी गणेश जयंतीला बाप्पाला खास तीळ साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात। षोडशोपचार गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो। या तिथीला स्नान, दान, जप व होम केल्यामुळे या विघ्नविनायकाची
कृपादृष्ट सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात. तर बघा, चंद्रदर्शन का घेऊ नये? एकदा गणपती बाप्पा जेवत असताना त्यांचे रूप पाहून चंद्रदेव त्यांची थट्टा करू लागले. यावर भगवान गणेश क्रोधित झाले आणि त्यांनी चंद्रदेवांना श्राप दिला की त्यांचा प्रभाव नष्ट होईल आणि सर्व कला देखील नष्ट होतील. जो तुम्हाला पाहिल त्यालाही दोष लागेल. नंतर जेव्हा चंद्रदेवांनी क्षमा मागितली तेव्हा गणेशजींनी सांगितले की तुमचा प्रभाव 1 महिन्यात 15 दिवस वाढेल आणि 15 दिवस कमी होईल. गणेशाच्या शापामुळे चतुर्थीला चंद्र दिसत नाही. आणि जर का तुम्ही चुकून चंद्र पाहिला तर घाबरून जाऊ नका. खोट्या आरोपाचा कलंक असलेल्या मिथ्या दोषापासून वाचण्यासाठी भक्त या दिवशी चंद्र पाहणे टाळतात. जर अनावधानाने चंद्र दिसला तर पारंपरिक उपाय म्हणून श्यामंतक मणीची कथा ऐकून किंवा पाठ करून त्याच्या दुष्परिणामांना तोंड देऊ शकतात. यामागे गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यावर त्याची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना. चला तर मग, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.